सोमवंशातील वसुदेव हा कंसाचा मित्र होता बालपणीचा, आणि म्हणून कंसाने आपली देवकी ही वसुदेवाला देऊ केली, सोयरीक जुळली, लग्नही लागलं. आणि आता कंसाने एक हट्ट धरला. ऐका सेवकांनो, बोला महाराज, माझ्या बहिणीच्या वरातीमध्ये या रथावर सारथी म्हणून मी जाणार आहे. नॉर्मल विकू द्या आणि थोडासा आवाज द्या, रिपीट द्या. मी जाणार आहे आणि मग स्वतः आपल्या बहिणीला आणि मेहुण्याला वरातीमध्ये घेऊन जात असताना स्वतः कंस रथ हाकण्यासाठी बसला. थोडासा रथ पुढे गेल्याबरोबर आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगत से कंसा, मानी हा भरवसा बोलण्याचा. आकाशवाणी झाली, कंसा, ज्या बहिणीचा रथ एवढ्या आनंदाने तू हाकतोय तिच्याच पोटी आत्मा पुत्र येईल आणि तो तुझा वध करील. हे शब्द आकाशवाणीचे ऐकले आणि मग कंस वडापाव खायला गेला. नाही, समोसा खडग माराया धावला, हात तो धरला, हात तो धरला वसुदेव. घेऊनिया खडग माराया धावला, हात तो धरला, हात तो धरला. कंसाने आपल्या कमरेची तलवार काढली आणि बहिणीला मारणार तेवढ्यामध्ये हात तो धरेला वसुदेवे. वसुदेवाने हात धरला आणि त्याला थोडीशी नीती शिकवली. काय शिकवली? नीती. की ऐक, तुला तुझ्या बहिणीपासून काही धोका नाही, मग तुला हिच्यापासून होणाऱ्या 8व्या मुलापासून धोका आहे ना. कारण 3 पद्धती आहे, साम दाम दंड आणि नंतर भेद. पण कमीत कमी या 3 पद्धतीनं तरी समजून सांगावं. बरोबर आहे? अगोदर समजूनच सांगावं. सांगितलं हिच्यापासून तुला भीती नाही कंसा, मग एक काम कर, आम्हा दोघांना सुद्धा तू कैदेत ठेव, कारागृहात ठेव. कारण स्त्री हत्येचं पातक कशाला करतो. म्हणून वसुदेव देवकीला कारागृहामध्ये ठेवलं. वेळ कमी असल्यामुळं पाहता पाहता पहिल्यांदा गर्भधारणा राहिली, पहिला मुलगा झाला. तो सेवकाच्या द्वारा कंसाकडे पाठवण्यात आला. कंसाने तो हातामध्ये घेतला, बालक, निरागस बालक हातामध्ये घेतला आणि बघितलं ही काय मला मारणार असं म्हणून परत केला. श्रीमद भागवत आपल्याला एक संदेश सगळ्यांना देते. हा संदेश आपल्याला घेण्यासारखा आहे. आता ज्या मुली कमी आहेत ना, आता ज्या आपल्या मुलांना मुली कमी आहेत त्याला जबाबदार आपण आहेत. आपण तिकडं जाऊन काशी केली. अरे ऐका, विठाला 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 ही मुलं कोणाचे त्यांनी एका जागेवर बसवा. कारण कीर्तनी भजनी विक्षपतीची पै मरण, ही सगळी मुलं बसवा ना, कारण विक्षेप होतोय. विठाला विठाला ऐका, निरागस मुलाकडे बालकाकडे बघितलं आणि कंस म्हणतोय हा काय मला मारणार आहे. याचा अर्थ कंस कोण होता माऊली? राक्षस. त्याच्या अंतःकरणात सुद्धा निरागस बालकाबद्दल
दया निर्माण झाली, त्याला दया आली. कुणाची? निरागस बालकाची. आता आपल्याकडे या, मुलीचा गर्भ हे आपल्याला कळाल्यावर आपण परळीला जाऊन काशी केली. मग आता सांगा, राक्षस असून कंस बरा का माणूस असून आपण बरे? कंस बरा. ऐका ऐका गड्या, एक संदेश देऊन जाईल मी. गर्भ मुलीचा असो की मुलाचा असो, तो आपल्या आईला सांगत असतो, बोलत असतो, आई आई मला कल्पना आहे ग आई. आई ऐक ना, उद्या आपल्या गावामध्ये डॉक्टर येणार आहेत आई, ते तपासणी करणार आहेत. त्यावेळेला मुलीचा गर्भ आहे असं सांगितल्याच्या नंतर मला कल्पना आहे आई, तू तुझं नाक मोडणारे मुरडणारे आई. हो, उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग. मुलगी आहे म्हणून सारे नाक मुडरणार ग. पण ऐक नाही, माझ्या चिमुकल्या कानाला सारी कुजबुज ऐकू ये. आई, ही सगळी कुजबुज मला माझ्या कानाला ऐकायला येते, पण तू या वंशाच्या दिव्यापायी, वंशाच्या दिव्यापायी तू मला मारू नको आई, नको पण ती बिजबू आई. 9 महिने 9 दिवसानी, 9 महिने 9 दिवसांनी झाली जग बघण्याची गाई. वंशाच्या दिव्या पायी नको पण ती बिजवू आई. वंशाच्या दिव्या पायी नको पण ती बिजवू आई. म्हणून आज आपल्या समाज, जाऊ द्या तिकडं, तुम्हाला काय सांगा, दररोज आम्ही कीर्तनाला फिरतोत ना, प्रत्येक माणूस चहा प्यायला नेतय. आपल्या गावात नाही म्हणलं बरं कोणी, अंगावर ओढून घेऊ नका. प्रत्येक माणूस चहा प्यायला नेते, एकच म्हणते, बाबा आमच्या बाब्याला एखादी बबी बघा ना. पण एक बबीचा बाप म्हणे ना, आमच्या बबीला बाब्या बघा. लक्षात येत आहे का? हो. चिंता करू नका तुम्ही, ज्यांचे राहिले त्यांनी चिंताच करू नका. हो, मी सांगतो तशी पत्रिका छापा. आमच्या गावामध्ये आमचे चिरंजीव मारुतीला सोडण्यात येत आहेत. त्यानिमित्त भंडाऱ्याचा कार्यक्रम, ज्ञानेश्वर महाराज खांडवे यांचं जाहीर कीर्तन होईल आणि त्यानंतर आमचे मोठे चिरंजीव मारुतीला सोडण्यात येतील. चिंता करू नका, जाऊ द्या जाऊ द्या. ह्या प्रपंचामध्ये महाराज आपण जीवन जगतो बरं का तुकाराम महाराज. खरं सांगा, ही प्रपंच लय चांगला आहे का? अहो विचार करा, आपल्याकडं काहीच नाही. राजा रावणाकडं शुद्ध कांचनाची सप्तकोटी त्यानं 3 प्रतिज्ञा केल्या होत्या. स्वर्गाला शिडी लावीन, खारा समुद्र गोड करीन आणि पुन्हा स्वर्णाला सुगंध आणेन. झाले का त्या पूर्ण? सोन्याला सुगंध आला का? स्वर्गाला शिडी लागली का? खारा समुद्र गोड झाला का? बरं, रावणाच्या घरात सोनं होतं का? घरच सोन्याची होती. आपलं बाजारच्या मंगळसूत्रावर आले तरी आपण वैर करतो. हा मी का, अरे दम धर थोडासा. आपण ज्या प्रपंचात हे महाराज, ती आहे ना फक्त सुरुवातीला हिरवळ कळती का? एकदा नवीन नवीन एखाद्याचं लग्न होतं आणि त्याला मग असं गावात सप्ताह असला की आम्ही जे हरी घालतो. जे हरी तिथे कोण जे हरी वजनात जे हरी घालतो महाराज ते. आणि मग दुसऱ्या वर्षी आम्ही येतो असंच कीर्तनाला. मग ते एखादं लेकरू बाळ का त्याला झालं, आम्ही म्हणतो हा भैयासाहेब जे हरी. जे हरी का माहिती आहे का? ते पहिल्यांदा सुतत, नंतर गुतत आणि मग वर्षभर कुथत. आलं का लक्षात? ही साधा नाही. बरं जाऊ द्या तिकडे, सोपं सांगतो. ही प्रपंच कसा आहे? उरफाटा आहे. उरफाटा म्हणजे कसा? आता दुसऱ्याचं जाऊ द्या तिकडं, आमच्या दोघात होऊ देतो. तुमचं नाव काय दादा?
हा एक विशेष आहे महाराज, मी लय चिंतन केले या तुमच्या गावावर. हो ना, ह्या गावाचा म्हणजे इतिहास असा आहे, माणसं सगळे चांगले आहेत हो, पण ऐकून लय बेकार वाटते. कारण इथं गुंड पारदी आहेत. इथं काय येत, गुंड पारदी नाही कळाले. हा प्रसाद घेऊन जा मग. अरे बाबा गुंड पारदी. हे प्रपंच कसा उरफाटाय सांगतो तुम्हाला. मला सांगा दादा, तुमचे खापर पंजोबा कुठे आहेत? म्हणजे कुठे आहेत? कुठं? वरी. पंजोबा वरी, आजोबा वरी, वडील वडील गेले आणि तुम्ही त्यांचे नातू. हे त्यांचे नातू. ऐका ना, प्रपंच किती उरफाटाय सांगतो तुम्हाला. तुम्ही ज्ञानेश्वरीमध्ये 15वा अध्याय काढला की त्याच्यामध्ये तुम्हाला एक पिंपळाच्या वृक्षाचं चित्र येते. त्या वृक्षाचं मुळ्या कुठे आहेत माहिती आहे का? वरी. आणि शेंड कुठे आहे? खाली. आता यांचं बुड कुठे आहे? वर. आणि शेंडफळ कुठे आहे? कुठे? खाली. हो आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. हो आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. पंढरी वाचोनी रिता ठाव नाही कोठे. हो आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. आहे का नाही उरफाट? बरेच जण तरुण लगे गद्दर मध्ये गेले. गेले ना, चाल ध्यानात आली बऱ्याच जणांची. ऐका, हे आंबट करते प्रपंच महाराज. आणि इथं तुम्ही किती प्रपंच केला, कोणी सुद्धा आपल्याला चांगलं म्हणत नाही. मग चांगले विचार ऐकण्यासाठी आपल्याला वारकरी संप्रदायाने ही पर्वणी निर्माण करून दिली. एकाच मंडपामध्ये 18 पगड जाती इथंच एकत्र येतात, लग्नाच्या जावळाच्या मंडपामध्ये येत नाही. म्हणून निरागस बालकाबद्दल कंसाच्या अंतःकरणामध्ये दया करुणा निर्माण झाली. ते परत देणार तेवढ्यामध्ये तिथं जे कुठंच रद्द होत नाहीत असे आले. कोण? नारायण. म्हणले कंसा तू येडा झाला का काय झाला, तुला उजळणी कळती का? मग त्याने काय केलं, एक कमळाचं फुल हातात आणलं होतं, त्याला 8 पाकळ्या होत्या. म्हणे हे धर, तुला उजळणी येते का? म्हणले येते की. मग 1 2 3 4 5 6 7 8 हे झाले म्हणे 8. आता पुन्हा 8चा 1 कर, म्हणजे 8 8 1 केला पुन्हा 1 2 3 4 5 6 7 8. तुला कितव्या मुलापासून भीती आहे? कारण याच्या पापाचा घडा भरल्याशिवाय तिकडं परमात्मा अवताराला येऊच शकत नाही ना. म्हणून ही युक्ती केली कोणी? नारदानी. मग नारद म्हणले 8चा 1 आणि 1चा 8 व्हायला त्याला उशीर लागत नाही. त्याच्यामुळं तू बघ बाबा तुला काय करायचं. मग कंस म्हणला मारू का? ते म्हणला मी कशाला म्हणून, तुझं तू बघ. कारण करविता व्रत अर्ध पुण्य लाभे मोडविता दोघे नरका जाती. योगा योगा असा त्याला ते पटलं. दुर्जनाला लगेच पटत असते. कंसाने कोणताही विचार न करता 6ही मारित दुराचारी, 6 बालक दुराचार्याने मारले. 7वा गर्भयोग मायेच्या द्वारा रोहिणीच्या गर्भामध्ये नेऊन ठेवण्यात आला. 8व्यांदा आता देवकीला गर्भधारणा राहिली. पाहता पाहता 9 महिने पूर्ण झाले आणि मग आकाशामध्ये सर्व देवदेवतांनी गर्दी केलेली आहे. पुष्पवृष्टी करण्यासाठी सर्व सज्ज आहेत. अनेक ऋषीमुनी एकत्र आलेले आहेत. श्रावण महिना आहे. जिकडे तिकडे पक्ष्यांचा किलबिलाट आहे. बुधवार दिवस आहे. अष्टमी तिथी आहे आणि अष्टमी तिथीला रात्री 12 वाजता वसुदेव देवकी कारागृहात देवकीच्या पोटी साक्षात जगत नियंता परमात्मा त्या ठिकाणी प्रगट होतो. गोपाल कृष्ण भगवान की जय.
पण प्रगट झाल्याबरोबर 8 वर्षाचा होतो. किती वर्षाचा? 8 वर्षाचा. आणि देवकीला म्हणतो, मम्मी आता तुला बरं वाटतं का? देवकी म्हणली, मला सांग, 8 वर्षाचा तू माझा मुलगा, कोणी म्हणेल का तू माझा मुलगा आहे? तू मोठ्या माणसासारख्या गप्पा मारतो. मग काय करू आई? लहान हो, पण मग परमात्म्यानं सांगितलं मी मोठा याच्यासाठी झालो की तुम्ही मला इथं ठेवू नका. मग काय करा? नंदाच्या घराला मजने गोकुळाला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला. नंदाच्या घराला मजने गोकुळाला. आणि मग स्वतः वसुदेवजी विचार करतात की आता आपल्या हातापायामध्ये वेडे आहेत, या कारागृहाला कुलपकड्या लावलेले आहेत, बाहेर रक्षपाळ आहेत, आणि ही बाबा म्हणते मला नंदाच्या घराला न्या. कसं न्यायचंय? केवढं मोठं संकट आहे. म्हणून जवळच पडलेली एक टोपली घेतली, आपल्या खांद्यावरील पितांबर घेतला, एक वस्त्र घेतलं, ते त्या टोपलीमध्ये घातलं, त्याच्यामध्ये बालरूप परमात्म्याला ठेवलं, आणि बालरूप परमात्मा ज्या टोपलीमध्ये आहे ती टोपली उचलल्याबरोबर एक घटना घडली. उचलिला कमळापती पायीचं बंधन गळती, पायीचं बंधन गळती, पायीचं बंधन गळती. उचलिला कमळापती पायीचे बंधन गळती, पायीचे बंधन गळती, पायीचे बंधन गळती. जसं ज्या टोपलीमध्ये भगवान परमात्मा जसा उचलला ना, तसा हातापायातल्या बेड्या तुटून गेल्या, दरवाजे उघडले गेले, रक्षपाळ मूर्छित होऊन पडले, बाहेर रिमझिम पाऊस चालू आहे. वसुदेवजी आता यमुनेच्या किनाऱ्यावर येऊन पोहोचले. लगेच यमुनेनं विचार केला की हा जावयाच्या दर्शनाचा चान्स मी आता सोडणार नाही, कारण यमुना ही भगवान श्रीकृष्णाची सासू. ती ह्या कीर्तनात मी तुम्हाला सांगणार नाही, कारण डॉक्टरनी एका चक्रात जर सगळ्या गोळ्या दिल्या तर त्याला दवाखान्याची चौकट गळ्यात घेऊन महाराष्ट्रभर फिरावं लागेल. विठाला भागवत कथेमध्ये विस्ताराने मी सांगत असतो, पण वेळेअभावी सांगत नाही. पण सासू मग वसुदेवजी विचार करतात की आता यमुना तुडुंब भरलेली आहे, ही पार करून आपल्याला पलीकडे जायचंय. मग विचार करू लागले आणि पाहता पाहता विचार करतात, जर कंसाच्या एखाद्या सेवकाने आपल्याला बघितलं तर तो याला जिवंत ठेवणार नाही. जने कंसाशी कळेल, जनी कंसासी कळेन, जनी कंसासी कळेन, माझा बाळासी मारेन, माझ्या बाळासी मारेन. सोडा सोडा मिठी, सोडा सोडा मिठी, सोडा सोडा मिठी. सुंदर प्रमाण दिलं. जने कंसाशी कळेल, माझ्या बाळाशी मारेल. म्हणून कोणताही विचार न करता स्वतः वसुदेवजींनी यमुनेमध्ये प्रवेश केला. मग घोट्या एवढं पाणी, मग पोटऱ्या एवढं, मग गुडघ्या एवढं, मग कमरे एवढं, मग छातीपर्यंत पाणी, गळ्यापर्यंत पाणी आलं यमुनेचं. आणि आता पाणी तोंडात जाणार तेवढ्यामध्ये जगाच्या मालकांना बालरूप परमात्म्यानं ओळखलं की बस बापाची परीक्षा आता किती घ्यायची असते. म्हणून डावा पाय काढला आणि डाव्या पायाचा डावा अंगठा त्या यमुने मातेच्या पाण्याला लावला.
त्यावेळेला यमुना मातेनं दर्शन घेतलं, त्यावेळेला वाट मोकळी केली, रस्ता दिला, पूर चढाला आचाट, त्याशी लावेला अंगुष्ट. आणि त्यानंतर गोकुळामध्ये नंदबाबाच्या वाड्यात जवळ गेली. सगळं गोकुळ गाढ झोपलेलं आहे. त्याचं एकमेव कारण, जिथे माया जन्माला येते तिथे सर्वांना गाढ झोप लागते. सगळीकडे अशांत वातावरण आहे ना, अशा वातावरणामध्ये वसुदेवजींनी देवकीच्या यशोदेच्या समोरची माया, रोहिणीच्या यशोदेच्या समोरची म्हणजे गोकुळातील माया उचलली आणि बालरूप परमात्म्याला तिथं ठेवलं आणि वसुदेवजी मथुरेत मायेला घेऊन आले. झाला असं, ज्या वेळेला बालरूप परमात्मा गोकुळामध्ये प्रवेश करतोय त्यावेळेला दोन घटना घडल्या. दोन. एक, लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, केली वाचून जपतप. आणि दुसरी घटना घडली, चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी. गोकुळातील चिंता पळाली. थोडंसं चिंतन मी सांगून जातो आपल्याला, ऐका. आपल्या जीवनातली चिंता वारली पाहिजे, पळाली पाहिजे का हरपली पाहिजे? हरपलेली चांगली, वारलेली चांगली का पळालेली चांगली? मनुष्य शरीरात आलेल्या जीवाची चिंता ही वारली पाहिजे, कारण वारलेली पुन्हा येत नाही. जी हरवली ती पुन्हा सापडण्याची शक्यता आहे आणि जी पळाली ती पुन्हा येण्याची शक्यता आहे. मग गोकुळातील चिंता पळाली. मला एकाने विचारलं, महाराज मुक्कामाला कुठं थांबली? कंसाकडे, दुसरं जाईल कुठं? ते रात्रंदिवस फक्त एकच चिंता, आठवा आठवा आठवा. कोण? अरे धान्य मोजायचा नाही, आठवा म्हणजे श्रीकृष्ण, आठवा आठवा. ती चिंता तिकडं लागली. पाहता पाहता वेळ कमी असल्यामुळं असं झालं, सगळ्यांना शांत झोप लागलेली आणि तेवढ्यामध्ये एक गवळण आली. आणि यशोदा ज्या महालात आहे ना, त्या महालाची खिडकी उघडलेली होती. सकाळी सकाळी ती गवळण आली आणि त्या गवळणीने त्या खिडकीतून बालरूप परमात्म्याला बघितल्याबरोबर ती आता कुणाकडे बघायला तयार नाही. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. तेने वेदिल तेने वेदिल तेने वेदिल मना, तेने वेदिल तेने वेदिल तेने वेदिल मना. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. नंदाचा नंदन त्या गवळणीने बघितला आणि मग तिच्या जीवनामध्ये जे सर्व सुख त्याला म्हणतात की जगातलं कोणतंच सुख त्याच्या बरोबरीला नसतं. म्हणून सर्व सुखे आजी येथेची ओळली. गोकुळामध्ये सर्व सुख आलं आणि त्या गवळणीनं त्या बालरूप परमात्माला पाहिल्याबरोबर गोकुळातील सुखाला अंत राहिला नाही, पारही राहिला नाही. अभंगाचं पहिलं चरण. गोकुळीचा सुखा, 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 गोकुळीचा सुखा. गोकुळीचा सुखा, गोकुळीचा सुखा, गोकुळीचा सुखा,
पहिल्यापासून म्हणायलेत. टाइम आता तुम्ही असं काही प्रमाण पाहिलं का त्यात आम्ही गावीन तुम्ही काही न म्हणावे का? तुमचा असा भ्रम झालाय, तुम्हाला सगळं गुत्तच दिलंय. ऐका, एक जणाचा बाप मेला, मरत नसतो, मरतच असतो. येथे वरून नाही आले. अरे अवताराचे अवतार संपलेत, आपण अवतावरलेत. हा, लक्षात येत आहे का? एक जणाचा बाप मेला, ते अमेरिकेत राहत होतं. कसं तरी इकडं आलं, अंत्यविधी झाला, रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम झाला. पण गावातील प्रौढवयाच्या माणसांनी त्याला सांगितलं, अरे म्हणे वागा, तसं नसते, तुला दावळ्यापर्यंत 13 होईपर्यंत गंगापूजन होईपर्यंत इथं थांबावं लागलं. ते म्हणला मला कंपनीची सुट्टी नाही, काही पर्याय सांगा. ते म्हणले ह्याच्या नादी लागूस तर याला ब्राह्मणाकडे पाठवून द्यावा. हे ब्राह्मणाकडे गेलं आणि ब्राह्मणाला सांगितलं. ब्राह्मण होतं लालची, इथले सोडून असतील तर म्हणे देवबाप्पा दावळ्यासाठी काय काय लागतं, किती खर्च येतो, काय विचारलं ना, किती खर्च येतो? म्हणला खर्च काय सुद्धा येत नाही, 20,000 रुपये येतो, जास्त नाही. ते म्हणले मग एक काम करा ना, 1,00,000 रुपये देतो तुम्हाला, ते गुत्तक तुम्हाला गुत्त उधड उगत तुम्हाला जे कळन ते दिलं. आणि हे गेलं अमेरिकेत निघून. योगा असा कुणाचाही दावळा असू द्या, तुम्ही पैठणला गेल्यावर लय झालं तर लय 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 श्रीमंत मी आला, त्याचा लय झालं तर 2.5-3 फुटाचा फोटो असतो, बरोबर आहे. ह्या पठ्यानं आता 1,00,000 मिळाल्यावर तो लहान लावीनच कशाला? यानं असं 20 बाय 50 फोटो मोठा लावला त्याच्या बापाचा, पैसे भरपूर दिलेले ना. योगा असा सगळी तयारी केली. अहो मी म्हणतो जे पिंडदान करायचे ते पिंड सुद्धा ते सगळं सामुग्री पण रेडी ठेवली, फक्त पाणी ओतायचंय, त्यानं ते कणिक मळायची आणि पिंड तयार करायची. तर त्याच्या अगोदर काय करावं लागतं माहिती का? ज्याचा बाप मेला त्याला चमन करावं लागतं, चेप्पी करावं लागते, गोटा करावं लागतं. विठाला विठाला नेमकं चमन करायचं ते यानं फोन लावला कोणाला? ज्याचा बाप मेला त्याला. ते अमेरिकेत होतं. हे ब्राह्मण म्हणलं तुम्हाला आज इथं यावं लागेल म्हणले, फक्त तुम्ही अर्धा तास वेळ द्या. ते म्हणले यायचं कशासाठी? म्हणले ते चेप्पी करून ते पिंडदान करावं लागतात ना गंगेला. ते म्हणला चेप्पी? म्हणला तू पैसे किती सांगितली होती? म्हणे 20,000. मी तुला दिलेत किती? म्हणे 1,00,000. तुला सगळंच गुत्त दिलेलं. तो म्हणला चेप्पी तूच. आता बाप बामणाचा मेला का? अरे ज्याचा मेला त्यालाच करावं लागेल का नाही? तसं तुमचा असा भ्रम झाला का? प्रमाण आम्हीच, भजन आम्हीच, पुंडली आम्हीच, सगळा टाळ्या वाजायच्याच आम्ही गावेन, तुम्ही काही न म्हणावे असं कुठं प्रमाण नाही. म्हणून जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवा. ऐका, भगवान परमात्मा गोकुळामध्ये कृष्ण गोकुळी जन्मला, तिकडं कंसाला दुष्टा चळकाप सुटला. ती माया आकाशात गेली, तुझं लागी वधी उपजला मजा आधी, हे सगळं तुम्हाला माहिती. फक्त गोकुळातील प्रसंग मी तुम्हाला सांगतो पुढे चालतो. ऐका, गोकुळामध्ये सर्वांना एवढं सुख झालं, त्या सुखाला अंतही नाही आणि त्या सुखाला पारही नाही. का? त्याचं एकमेव कारण बाळ कृष्ण नंदा घरी. जगाचा बाप ब्रह्मांडाचा धनी बालरूपामध्ये त्या ठिकाणी प्रगट झाला. म्हणून बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. आणि म्हणून एक गवळण दुसऱ्या गवळणीला सांगू लागली, अगं तुला कळालं का? गवळण म्हणती व म्हणती गवळणीला, म्हणती व म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेवा, एक धावती एकी पुढे, एक वाटती सुटावणे. गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेवा, पुत्र झाला यशोदेवा, पुत्र झाला यशोदेवा. नंद राजा घरी आनंद झाला, कृष्ण जन्मला हो, कान्हा जन्मला, कृष्ण जन्मला हो, कान्हा जन्म. गुडिया पताका तोरणे करीती
गोकुळामध्ये आणि मग आनंदाचं प्रतीक म्हणून त्यांनी काय केलं, गुढिया तोरणी करीती कथा गाती गाणी. का केलं हे सगळं, एवढं सगळं का केलं? बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी विठोबा रखुमाई 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 रखुमाई. सर्वांनी एकदा हात वरती करा, करा. सगळ्यांनी हा? किती सांगू मी सांगू कुणाला आजी आनंदी आनंद किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आजी आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आनंदी आनंद झाला. हे यमुनेच्या तीरी तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा तुझे हरी का विठ्ठल पांडुरंगा तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा तुझे हरी का विठ्ठल पांडुरंगा 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 पांडुरंग पांडुरंगा 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 तुमचं काय दुखत काका? मी एवढ्या वेळ झालो तुम्हाला म्हणालो टाळ्या वाजवा. ऐका, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आता जर नाही ऐकलं तर एकनाथ बाबा म्हणले, हे जरी नाही काल मग दुसरं येईल, हे जरी नाही काल हे जरी नाही कालं, मग दुसरा येईल. हे जरी नाही कालं, सर्वांनी सरती शेवटी टाळी, टाळी. बाळ बांधून नेईन सरती शेवटी बाळ सरत शेवटी बा, काळ बांधून देईल सरत शेवटी बा. जनार्दनी आमचं काय भाडाईल जनार्दनी आमच्या गरबा जाईल. जनार्दनी आमचं काय बाधा येईल. पिंगळा 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 माधवारी बोल बोल तरे का पिंगळा माधवारी माधवारी, बोल बोल तुझे का पिंगळा माधवारी. वर्तमान खोटे दादा वर्तमान वर्तमान खोटे पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा अवघा अवघा धांगड पिंगा गे अवघा धांगड पिंगा गे अवघा धांगड पिंगा गे अवघा धांगड पिंगा गे दाताचं दातवण घ्या ग कोणी दाताचं दातवण घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी वाजा हे वाजा सोमवाजा प्रेम नगरावारे सावध होणी भजने दादा देव कर कैवारी वारे मला जा मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल हे जरी नाही कालं सरती शेवटी बा काळ बाळूला नेईल सरती शेवटी बा हे काय जनावरी आमचे काय बाजाईल आमचे काय बाजाईल पिंगळा 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 महावारी बोल बोल तरेच्या पिंगळा महाद्वारी बोल बोल तरेच्या
आम्ही सांगतो तुम्हाला वाईट वाटत नाही, पण ज्या वेळेला दुसरा येईल, दुसरा म्हणजे कोण, इवाई नाही, सासरा नाही, कोण म्हणलं ते मावस भाऊ ते नाही, काळ काळ प्रत्येक क्षणाला आपल्याला जो खातोय तो का म्हणे क्षणा क्षणा खातो काळ, तो काळ येईल. आणि मग ते आल्यावर काय तिथला पाहुणचार माहिती का तुम्हाला? मारिती, तोडीती, झोडीती. मारणं वेगळं, तोडणं वेगळं आणि झोडणं वेगळं. मी नेहमी सांगत असतो बरं का तुकाराम महाराज, जर ब्राह्मण रागावला तर आपल्या गळ्यातला रुमाल काढतो, त्याची घडी करतो, मग बायकोला मारितो. याच्यापेक्षा दुसरा प्रकार, मारवडी रागावला तर पेपराची घडी करतो आणि आपल्या बायकोला मारितो. किती लागत असं हो त्या बिचारायला. पण इमानदारीनं सांगतो, शेतकरी रागावला ना रुमण्यानंच आणतो. लक्षात येतंय का? याला मारणं म्हणते. तोडणं कशाला म्हणते? तर जी माणसं लय पाप करतेत, व्याभिचार, चुगल्या, गावात एखाद्याची सोयरीक बऱ्याच 7-8 वर्षापासून लग्न करायचं, पण सोयरीक होती मोडती. आणि गावात जर एखादा महाभागा असा असन की नेमका त्या कुचरवाट्यावर बसून सगळं सोयरिकीचं झालंय, शिदुरी झाली, सगळं झालंय, हुंडा सुद्धा आणलाय, आणि मग ते वाट्यावर बसून त्या नवरी काढल्या गाडीजवळ जातं आणि एवढंच म्हणतं, कुठं लिहित पाहुणे? आमक्या गावचे. कुठं आलते? भास्कररावकड. कशासाठी? आमची पोरगी त्याच्या पोराला दिली. मला तरी काय माहित बाबा काय झालं, गुरु येते त्याला. हे असे आहेत ना, हे असे मेल्यावर 3-3 दिवस याचे प्रेत सापडत नाहीत. मग गिधाड, कावळे, हिंस्र पशु त्यांना तोडून खातात. लक्षात येतंय का? याला म्हणते तोडीती. आणि आपण शाळेत असताना आपण शिक्षकाचं नाही ऐकलं, शिक्षकाच्या कचाट्यातून चुकलो, मायबापाचं नाही ऐकलं की मग ते आपल्याला झोडीती. लक्षात येतंय का? झोडीती, तोडीती आणि मारीती. म्हणून आपल्याला यमाचे बदके खायचे नसले ना तर कीर्तनात बसल्याच्या नंतर टाळी वाजवली पाहिजे, भजन केलं पाहिजे. विठाला माझा बालरूप परमात्मा. मग गर्गाचार्याच्या द्वारा त्याचं नामकरण विधी जातकर्म आटपून आता तो परमात्मा त्या गोकुळातील सर्व गवळणींचं मन मोहित करून घेऊ लागला. म्हणून तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. या अभंगाचा भावार्थ झाला असं आपण गृहीत धरू. आता आहे का, आता भगवान परमात्मा 5 वर्षाचे झाले. कीर्तनात लगेच होत असते. किती वर्षाचे झाले? 5 वर्षाचे झाले. आणि मग त्यांनी सुद्धा एक संघटना तयार केली. पण संघटना तयार करीत असताना सगळ्या गोपाळाला म्हणून लागले, वेड्या वाकड्या बोबड्या सुद्धा मी पेंद्या का रे, तुमच्या घरी एवढं दूध दुभतंय पण तुम्ही अशी दुबळी कस काय? त्यातला तोत्रा गडी होता. ते म्हणला काय सांगाव किचना, सगळं दूध दही जात डिलीला आणि आमच्या घरी राहत फक्त ताक आमच्या ढिलीला. आलं लक्षात? सगळं दूध दही कुठं डेअरीला आणि फक्त ताक आमच्या ढेरीला. त्याच्यामुळं अशी आमची तब्येत. अगरबत्ती छापेत आम्ही. भगवान श्रीकृष्णांना सांगितलं तुम्हाला माझ्यासारखं व्हायचंय का? म्हणले हो ना. मग काय करावं? मी सांगतो ते करा. हो याले तेरी यारे लागे, याल तेरी यारे लागे. हो हो याल तेरी यारे लागे, अवघ्या माझ्या मागे मागे. याल तेरी यारे लागे, अवघ्या माझ्या मागे मागे. आजी देतो पोट भरी,
पाठीमागे पण येत असताना काही माझ्या नियम अटी आहेत. हळूहळू चालायचं. परमार्थात कसं चाललं पाहिजे? हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळी मार्गाचे निबळे, म्हणजे हळूहळू चाललं पाहिजे. किंवा कबीरदास महाराज म्हणतात, ओ भैया गाडीवाला, भैया गाडीवाला, जरा धीरे 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 गाडी हा करे. आपली गाडी ही कशी असली पाहिजे? हळूहळू असली पाहिजे. म्हणून हळूहळू चला. कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला. त्याचं कारण गोपाळ सगळे जीव आहेत, आणि जीवानं जीवाशी बोललं तर त्याच्यात काही फलप्राप्ती नाही. बरोबर आहे? जीवाने एक तर संताशी श्रीगुरुशी देवाशी बोलावं. बरोबर आहे? म्हणून जीवाने जीवाशी बोलू नये. कोणी कोणाशी न बोला. तुका म्हणे सांडा घाटे. घाटे म्हणजे ह्या प्रपंच आंबटे ताके, ताक सांडा दुरी. तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू फोटे. आणि मग माझ्यासोबत चला. आता सर्व गोपाळ एकत्र आले आणि मग त्यांनी संघटना स्थापन केली. आणि त्या संघटनेचा अध्यक्ष म्हणून भगवान श्रीकृष्ण. मग त्यांनी असं ठरवलंय की आता आपल्याला चोऱ्या करायच्या. मला एक जणांनी विचारलं, महाराज काय अवघड म्हणे देव तुमचा, हा देवान कुठं चोऱ्या करीत असतात का? मी त्याला म्हणलं, रताळू, देवाना चोऱ्या केल्या पण कशाच्या केल्या याची कल्पना आहे का तुला? नाही नाही म्हणले, पण चोऱ्या करणं का चांगलं असतं का? अरे बाबा चोऱ्याच केल्या. चित्त चोर येले नंदाच्या चित्ताची चोरी केली परमात्म्यानं. अशा बांगड्यान घोंगड्यान भांडेन हे नाही चोरलं. कशाची लोणी म्हणजे काय? चित्त आहे महाराज. मृदु सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. म्हणून ज्या चित्ताला अपंगिता नाही, जे चित्त अपंग नाही, नवनीतासारखं आहे ते चित्त परमात्मा देवनिया प्रेम मागितले चित्त. त्या चित्ताचं हरण करतो, चित्त चोरतो. म्हणून झाला असं की सगळ्या गोपाळांना घेऊन भगवान श्रीकृष्ण त्या घराजवळ गेला. आणि मग भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, ऐका रे गोपाळांनो, बेड्या वाकड्या बोबड्या सुद्धा सगळे ऐका. सगळ्यांनी डोळे झाका. मी आता एक मंत्र म्हणणार रे, आणि मग आपण सर्वजण ज्या घरात दही दूध तुपलुनी त्या घरात आपण डायरेक्ट जाऊन पोहोचणार आहे. सगळ्यांनी डोळे झाकले आणि कृष्णानं मंत्र म्हणला आणि सगळे गेले ना मग त्या घरात. अहो तिथे गेल्याच्या नंतर मग काय पाहता, भरपूर दही दूध तूप लोणी खाल्लं, तृप्तीचा ढेकर दिला. आणि मग पुन्हा परमात्म्यानं सांगितलं, एक काम करा, आता हे दह्या दुधाचे माठ तुम्ही रिकामी केलेत, रीते केलेत. आता काय करा, हे उबडे घाला, पालते घाला. आणि सगळे ते मडके गाडगे का असतील ते पालते घातले. आणि मग कृष्णानं सांगितलं, ऐका रे ऐका, सगळ्यांनी आता आपण आपल्या पद्धतीनं बाहेर जा. बाबड्या म्हणला, किचना येडा झाला का तू? जर गवलन उतली लय बदा बदा माली ना. आता कृष्णानं सांगितलं, मला फक्त आत यायचाच मंत्र पाठ होता माझा. कोणता मंत्र? फक्त आत यायचा, बाहेर जायचा नाही. पेंद्याला विचारत, तो म्हणला, तुला सांगतो इमानदारीनं कृष्णा, ते उरफाटा म्हण रे बाबा, आपण बाहेर जाऊ. काय कर, उरफाटा म्हण. योग असा झाका म्हणले डोळे. सगळ्यांनी डोळे झाकले. पण पेंद्यानं काय केलं, अशा सामटा ठेवल्या. हे कोणता मंत्र म्हणतं कसं बाहेर नेतं? एक सांगू का, परमार्थामध्ये संशयासारखं महापाप, संशय म्हणजेच महापाप आहे. कारण संशयाविन घोर अनेक पाप नाही, विनाशाची वा घोर प्राणी अशी. म्हणून संशय घेऊ नये. आणि झाला असं, पाहता पाहता पेंद्यानं संशय घेतला, खिन ठेवली. सगळे गोपाळ मंत्र म्हणल्याच्या नंतर बाहेर आले. हे सवण्यात गुतलं. कोण? एकटच. योगायोग असा, सासू आणि सुना, दोन सुना एक सासू, ह्यांना गाढ झोप लागलेली होती. सगळ्या गावामध्ये अशी बातमी पसरलेली होती की नंदाचं कार्ट
कोण्या घरी जातं आणि चोऱ्या करतं. त्याच्यामुळं यांचं असं ठरलं होतं, दोन्ही सुना म्हणल्या आत्या तुम्ही झोप घ्या, आम्ही जाग्या राहत होतो आणि आम्ही त्या कृष्णावर ध्यान ठेवत होतो. आणि सासू म्हणली तुम्ही झोप घ्या, मी ध्यान ठेवते. आळीपाळीनं आपण झोपू, पण योग असा भगवान परमात्म्याने योग मायेच्या द्वारात त्या तिघीला संगत झोप लावली. पण योग असा सकाळी सकाळी सून उठली. कोण उठली? सून. सून उठली. सासूबाई मस्त घोरत होत्या. मग तिने विचार केला की नेमकं आता सासूबाईला उठावं कसं, कारण तुम्हाला काही काही माणसाच्या झोपेच्या खोडी सांगतो. काही काही माणसाला उठवायचं झालं, माझ्यासोबत एक विद्यार्थी आळंदीला शिकायला होता, त्याला उठवायला गेलं की ते उठणाराच्या कानसोळातच द्यायचा. काय करायचा? हो, कानसोळात द्यायचा. काय असं येतं, उठवायला गेले की उठल्या उठल्याच्यानं उठले का त्याला शिवीत दिली डायरेक्ट. बरोबर आहे? ऐका ना, एक वर्ग असा आहे त्याला उठवायला गेले की ते कानसोळीत देतं, आणि दुसरा वर्ग असा आहे त्याला उठवायला गेले की ते शिव्या देतं. इमानदारीने या दोघायला उठवायचं झालं तर मधला मार्ग वापरायचा, लांब बांबू आणायचा. आणि सर्पाला कसं देवचित होतं आपण, उठ उठ. एकीच्या ध्यानात आलं आणि तिनं लंबा इळू घेतला, बांबू घेतला आणि सासूबाईच्या हाताला लावला. म्हणे सासूबाई उठा ना. सासू उठली. म्हणली मेले हो, तुम्हाला अक्कल नाही का, एवढ्या वेळ झोपता हो. म्हणे आम्ही तुम्हाला उठिले सासूबाई, असं काय करता. आणि म्हणून या तिघीजणी आत गेल्या. आणि आत गेल्यावर त्यांना एक प्रकार दिसला. पाहाती गवळणी तवती पालती दुधानी. सुनबाई म्हणू लागली सासूबाई असं कसं झालं. आणि मग या कृष्णानं काय केलं, जाता जाता लोणी तर खाल्लं, पण दोन्ही सुनाच्या गालाला लावून गेला. आणि मग सासू म्हणली का ग एवढं खोटं बोलता, तर एवढं सगळं तुम्ही दोघींनी संपिलं आणि माठ पालते घातले. त्या दोघी म्हणल्या तुमची शपथ, त्या मी तर मेलेलीच पुरते तुम्हाला. अहो म्हणे शपथ, तुमची शपथ सांगतो, आम्ही काही खाल्लं नाही. मग त्या सासूबाईने सांगितलं मग 100% काम कोणाचे म्हणते नंदाची पोरे आजी चोरी केली खरी. अनेक खोड्या केल्या, आता त्याच्या याच्या खोड्या सांगू किती. मही सिंध पत्र आटे समुद्राची शाही पृथ्वीचा कागद आणि साक्षात सरस्वती मेरू पर्वताची लेखणी करून जरी लिहायला बसली तरी याच्या खोड्या सांगता येत नाही. तरी पण शॉर्टकट एकच खोडी आपण आता पाहू. सगळ्या गवळणी एकत्र आल्या आणि खोड्या सांगू लागल्या. अवघ्या मिळूनी गवळणी येते नंदाच्या अंगणी. एक एक गवळणी एक एक खोड्या सांगू लागली. पहिली आली धावत, याने ग बाई काय केली मात, मात मुखाशी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत. हे सगळं सगळं. दुसरी आली धावणी, याने ग बाई काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी. हे सगळं तुम्ही ऐकलेलं आहे, बरोबर आहे. अशा खोड्या सांगत 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 गेली. पण मला सांगा, किती खट्टाळ मुलगा असू द्या तुम्ही, सोप्या भाषेत सांगू तुम्हाला, वेदांत शास्त्रामध्ये 2 पद आलेले आहेत. एक अंगणतुक आणि एक स्वरूपगत. स्वानंद सुखनिवासी गुरुवीर विठ्ठल बाबा शिवणगिरीकर सांगायचे, अंगणतुक म्हणजे बाहेरून आलेलं आणि स्वरूपगत म्हणजे आपल्या स्वरूपातलं. ऐका, आता मी तुमच्या शिरपूर गावामध्ये आलोय कीर्तनासाठी. मी किती दिवस तुम्हाला जरा हवा असं वाटतोय? 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, 6 दिवस, 7 दिवस, 8 दिवस. 8 दिवसात आता किती चांगला आहे मी पहा ना, आहे का नाही? पण किती दिवस राहा वाटतो? 8 दिवस. आणि 8 दिवसांना का होईना पण हे निघून जावं आता असं वाटतं का नाही मनात? कारण मी बाहेरून आलेलो आहे ना. जे बाहेरून येतं ते जावं वाटतं. याला काय म्हणतात? अंगणतुक. आता आहे का, एखाद्याची अवलाद एवढी येडी आहे पण ती त्याच्या पोटची आहे ना, ती 8 दिवसांनी निघून जावं वाटते का त्याला? म्हणून आपली अवलाद येडी असू द्या, ती जावा वाटत नाही का? ती स्वरूपातली आहे ना. आणि मी म्हणजे दुःख. दुःख नेहमी जावं वाटतं, सुख नेहमी यावं वाटतं. विठाला विठाला.
हे सगळ्या सांगायला लागल्या तर घराने हिनं असं केलं. एक तर म्हणली मी अशी रांगोळी काढली. आणि काय सांगावं यशोदे, ही तुझा मुलगा आला तर आला सुंदर मी रांगोळी काढलेली आणि मला म्हणलं तुला रांगोळी काढता तरी येते का. मी म्हणलं कशी काढते रे कृष्णा, सरक बाजूला. आणि मी रांगोळी काढली का त्यानं असं चौबाजून लघवी करून अशी रांगोळी काढली. मी अष्टदळ काढिले अंगणी वरी मुते, पदरचं बोलत नाही तुम्हाला, वरी मुते चक्रपाणी. म्हणजे सगळे गाराने यशोदेनं ऐकले म्हणल्या तुम्हाला लाज वाटू द्या, त्याचं वय तरी काय. 5 वर्षाचं माझं ग बाळ अंगणी ग खेळ खेळ, बाळ अंगणी खेळ ग खेळ, लटकच घेता गे गोकुळच्या नारी, घेता गे गोकुळच्या ऐका. अशा अनेक खोड्या परमात्म्याने केल्या. शेवटी यशोदेनं सांगितलं आता कृष्णा तुझं बाहेर जाणं बंद. मग घरातच खोड्या करू लागला. आणि मग यशोदेनं सांगितलं खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा, आता तू खोड्या करू नको. तरी कृष्ण घरात खोड्या करू लागल्या. मग यशोदेनं सांगितलं कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाचा जाऊ नको. गवळ घरी बोबाट उठला, माठ तयाचे फोडू नको, रागीट तुझा पिताना मार तयाचा खाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाचा जाऊ नको, कान्हा तुला ताकीद करते, घरी कुणाचा जाऊ नको. तरी याच्या खोड्या करणं थांबत नाही. मग नाईलाजानं त्या काळामध्ये कृष्णाला शाळेत घातलं. शाळा कोणती, गाई ओळायला जाणे काय होती पहिली शाळा होती. आणि मग कृष्णानं सगळी तयारी केली, सर्व सवंगड्यांसोबत घेतलं, गाई सोडल्या. आणि आता भगवान परमात्मा खांद्यावरी पावा कस्तुरीचा टिळा, चालत गोपाळ गाई मागे, संगती पंगती सरत्या गोपाळांचा, संगे गोविंद संगे गोविंद त्यांचा खंडित हो खांद्यावरी पावा. असे सगळे गोपाळ कुठे गेले, यमुनेच्या काठावर गेले. मग तिथं खेळ खेळू लागले. खेळ मांडिला लगोरी आ, खेळ मांडिला लगोरी, बघती बघती बघ बोला खेळ घेत दांडू, बघत बघत बघ बोला खेळ घेत दांडू, खेळ विठू दांडू, आता खेळ विठू दांडू, खेळ विठी दांडू, आता खेळ विठी दांडू. बघती बघती बोरा त्रिगुण खेळ मांडू, बघती बघती बोरा त्रिगुण खेळ मांडू. सगळे गोपाळ थकलेले आहेत, कारण बराच टाइम झाला, बरेच खेळ खेळले. आणि मग खांदी भार पोटी भूग काय खेळायाचे सुख, काय कीर्तनाचे सुख, काय कीर्तनाचे सुख. मग अशी भजनावूनच लक्षात आलं नाही का. मी म्हणलं तू लेले हरी का नाम, काय तू लेले हरी असं म्हणलं. त्याच्यामुळे लक्षात आलं की आता खेळ मोडावा परता. आणि म्हणून परमात्म्यानं काय केलं, सगळ्यांना गोल आकारात बसवलं आणि सांगितलं माझे आहे तैसे पाहे, नाही तरी घरा जाय, चोरोनिया मायेन मनिता आणावे.
तुकाराम महाराज उठून उभा राहिले, म्हणले नका करू दुरी मज पाया वेगळे. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही, हा? मला आता तुम्ही पाया वेगळं करू नका. आणि तुझ्यासारखी शिदुरी आमच्या असलच कशी, कारण कानोबा तुझी घोंगडी आणि आम्हाला दिली वांगली. म्हणून आता एक कर, खडकी सोडी याला मोठा. सर्वांना गोलाकार बसवलं आणि भगवान परमात्म्याने सर्वांना जो काला दिला तोच काला शिरपूर गावामध्ये शिवजयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी मिळतोय. म्हणून सर्वांनी मिळून एकदा भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. संघर्ष योद्ध्यांनी, मराठा योद्ध्यांनी आपलं जीवन समाजासाठी खर्ची घातले असे मनोज पाटील जरांगे दादा आज संपूर्ण. अहो विचार करा तुम्ही, 45 किलोचा माणूस पण इथून दिल्लीचं तख्त हलवतोय. तिकडे विचारतेत कोण हे जरांगे पाटील. ही सामान्य गोष्ट वाटली का तुम्हाला? म्हणून जरांगे पाटलासाठी एकच कडव्याचं एक फक्त गीत तेवढं म्हणतो आणि मी या ठिकाणी थांबतो. हो गुणाने राखी सदा सर्वदा, अंगात लय आहे मस्ती, अंगात लय आहे मस्ती. कशाला लागतोय नादी जरांगे पाटील मोठी हस्ती, कशाला लागतोय नादी जरांगे पाटील मोठी हस्ती. कशाला लागतोय नादी जरांगे पाटील मोठी हस्ती, कशाला लागतोय नादी जरांगे पाटील मोठी हस्ती. कशाला हो शिवरायांचा तो मावळा, गरिबांची त्याला कळवळा. त्याचे भाषण आणि सभा दिसतो स्वर्गाचा सोहळा, दिसतो स्वर्गाचा सोहळा, दिसतो स्वर्गाचा सोहळा. बाबासाहेबांचे पायी कामी खेळतो ज्ञानाची कुस्ती, खेळतो ज्ञानाची कुस्ती, खेळतो ज्ञानाची कुस्ती. कशाला लागतो नादी जरांगे पाटील मोठी हस्ती, कशाला लागतो नादी जरांगे पाटील मोठी हस्ती. नादी जरांगे पाटील मोठी हस्ती, कशाला लागतो नादी जरांगे पाटील मोठी हस्ती. ज्याच्या नावात पावर हाय, पावर हा, ज्याच्या नावात पावर हाय, पावर हा, तो नेता दमदार हाय. भलं भलन पाजलंय पाणी, मनोज जरांगे पाटला वाणी, ऐका नेता दुसरा कोणी. मनोज पाटील जरांगे वाणी, ऐका नेता दुसरा कोणी. पाटील जरांगे वाणी, ऐका नेता दुसरा कोणी. ऐका नेता दुसरा कोणी, ऐका नेता दुसरा कोणी. या शिवकीर्तनाच्या माध्यमातून मी एक विनंती करतो की आमच्या जरांगे पाटलांना, माझं आयुष्य त्या जरांगे पाटलांना लागावं हे भगवान श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि याच ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.